मंडळी, ज्या ठाकरेंचा शब्द या मुंबईसाठी अंतिम होता, शिवसैनिकांसाठी तो एक आदेश होता, ज्यांच्या शब्दावर मुंबईकरांनी 3 दशक डोळे झाकून विश्वास ठेवला। गिरणगावच्या धुरकट चाळींपासून ते उपनगरात वेगाने वाढणाऱ्या वसाहतींपर्यंत ठाकरेंचा शब्द मराठी माणसानं कधीच खाली पडू दिला नाही। ठाकरेंचा शब्द हीच ठाकरे ब्रँडची सगळ्यात मोठी ओळख होती, पण तोच ठाकरेंचा शब्द आज पणाला लागलाय। तुम्ही बघितलं असेल की ठाकरे बंधूंचं मुंबईत विजन मांडणाऱ्या मुखपृष्ठावर 2 भावांसह बाळासाहेबांसोबतचा तो फोटो आहे, जो मराठी माणसाच्या मनात कायम होता। जणू इतिहासाच्या पानातून एक जुनी जखम भरून आली आहे। 2 दशकांनी राज ठाकरेंनी शिवसेना भवनाची पायरी चढली आणि आपला वचननामा जाहीर केला। तिघांच्या फोटोच्या खाली त्यांनी लिहिलेले शब्द आहेत, शब्द ठाकरेंचा। ठाकरेंचा शब्द तेव्हा कसोटीला लागलेला आहे जेव्हा काळ बदललाय, परिस्थिती बदलली आहे, राजकारण बदललंय, विरोधक बदललाय आणि अशा परिस्थितीत आपल्या अस्तित्वाची लढाई लढताना ठाकरे बंधू एकत्र आले। त्यांनी शब्द दिलाय की मुंबईकरांना स्वस्त घरं, चांगली वाहतूक, प्रदूषणमुक्त मुंबई, स्थानिकांना प्राधान्य, सुरक्षितता आणि शहराच्या मूलभूत सोयींचा दर्जा उंचावला जाईल। पण प्रश्न आहे, मुंबईकर आज केवळ घोषणा ऐकून समाधान मानणारे मतदार राहिलेले नाहीयेत। तो विचार करतोय आणि विचारतोय, मग आजवर तुम्ही काय केलं सांगा। घोषणा ऐकायला आकर्षक आहेत, पण मग आजवर ते का जमलं? बदललेल्या आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय वास्तवात तुमच्याकडे नवे उपाय काय आहेत? त्याला फक्त शब्द आणि स्वप्न नाहीयेत, तर आज मुंबईकरांना कृती आणि त्याचं वेळापत्रक हवं आहे, डेडलाईन हवी आहे। केवळ भावना नाही, तर उत्तरदायित्व हवं आहे। ठाकरेंच्या शब्दाला आजही वजन आहे, निर्विवाद आहे, त्यात वाद नाही। पण ते एकटं पुरेसं आहे का? हा खरा मुद्दा आहे। मुंबईकर भावनिक नातं सहसा तोडत नाही, पण अंधनिष्ठा सुद्धा ठेवत नाही। तो आठवणी जपतो, पण भविष्याची गणितही मांडतो। मराठी अस्मिता, महिलांचा सन्मान, मध्यम वर्गाची सुटका हे ठाकरेंनी मांडलेले मुद्दे मुंबईच्या हृदयाला भिडणारे असतील, पण ते किती व्यावहारिक आहेत हा प्रश्न आज उपस्थित करणं गरजेचं आहे। कारण सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग कसं करणार हे सांगावं लागेल। एकाच मुंबईत आज अनेक मुंबई आहेत, काही विकसित, काही बकाल आहेत, हे वास्तव आहे। मुंबईकर वेगवान आहे, पण इथला विकास संथ हा मुंबईकरांना पडलेला प्रश्न आहे। डब्यात रोज लोकलच्या धक्के खाणाऱ्या, रस्त्यातल्या ट्रॅफिकमध्ये वैतागणाऱ्या, स्वच्छ टॉयलेट शोधणाऱ्या आणि उंच इमारतींमध्ये आपलं अस्तित्व शोधणाऱ्या, ग्लोबल स्वप्न पाहणाऱ्याही मुंबईकरांच्या लेखी ठाकरेंच्या शब्दाला आज खरंच किती किंमत आहे याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे। ठाकरेंच्या शब्दाची आणि पर्यायानं ठाकरे ब्रँडच्या विश्वासार्हतेची कसोटी पाहणारी ही निवडणूक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि या सगळ्या मुद्द्यांचा आज आपल्याला धांडोळा घ्यायचा आहे आणि यातून उपस्थित झालेत काही मूलभूत सवाल, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। बडे मुद्द्याच्या माध्यमातून सवाल आहे, ठाकरेंच्या शब्दावर मुंबईकरांचा किती विश्वास आज उरलेला आहे आणि आतापर्यंतची त्यांची सगळी राजकीय कारकीर्द आणि कारभार पाहिल्यानंतर ठाकरेंच्या शब्दाला तो दरारा आज उरलाय का? जो बाळासाहेबांचा शब्द अंतिम असायचा, आज ती परिस्थिती उरली आहे का? प्रश्न विचारूया आपण। ठाकरेंचा शब्द मुंबईकर यावेळी खाली पडू देतील की खाली पडू देणार नाही? कारण प्रश्न ठाकरेंच्या शब्दाचा आहे। तर त्यांनी ब्रँडपणा लावलेला आहे। ठाकरेंनी याआधी शब्द पाळला का? करून दाखवलं म्हणाले। मग आता यावेळी काय सांगणार आहे ते याबद्दल सुद्धा आपण बोलूया। सगळ्यात महत्त्वाचं, ठाकरेंचा शब्द जुमलाय, निवडणुकीत दिला जायचा, वचन आहे वचन? विचारूया सवाल। आणि या सगळ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्टुडिओत माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अखिल चित्रे आहेत, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय जी जोडले गेलेले आहेत। केशवजी, स्वागत आहे तुमचं। काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या नवलाखे आपल्या सोबत आहेत। संध्याताई, स्वागत आहे।
सव्वा लाख आपल्या सोबत आहेत. स्वागत आहे तुमचं. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे आहेत. ताई तुमचंही स्वागत. आणि राजकीय विश्लेषक किरण तारे सर आपल्या सोबत आहेत. किरण तारे सर तुमचंही स्वागत आहे. अखिलजी, प्रश्नाची सुरुवात, चर्चेची सुरुवात तुमच्यापासून. तुम्ही म्हणालात काल तुमचा वचननामा देताना हा आमचा शब्द आहे, पण मुंबईतली ही जनता थेट तुम्हाला विचारतीये, हा निवडणुकीत दिला जाणारा केवळ एक जुमला आहे की खरं खरं वचन आहे, आणि का तुमच्या शब्दावर विश्वास ठेवावा? काय जुमला देणारे तर देशात आणि राज्यात सध्या सत्तेवर आहेत. 2014ला जे काय त्यांनी आश्वासन दिले होते, 15 लाख रुपये काय कोणाकडे आले नाहीत, कोणाला अजून ते मिळाले नाही. 2014 पासून जो विकास हरवलेला आहे त्याला सगळे शोधतायत. आता असू द्या, तर ते जुमला वगैरे काय आम्ही देत नाही. ठाकरेंचा शब्द आहे आणि 2012ला करून दाखवलं. तुम्ही आता सुरुवात करताना म्हणाला करून दाखवलं, हे शब्द आम्ही दिलेला कॅम्पेनमध्ये आणि तेव्हा निवडून आलो. त्याच्यानंतर 2017ला होतं, पुन्हा करून दाखवलं, आणि आत्ता आहे हो हे आम्हीच केलं. ठीक आहे, जे करून दाखवलंय ना ते आम्ही अभिमानाने सांगतोय. त्याची सुरुवात हे डोम मध्ये जे प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे साहेबांनी दिलं, तिथे आम्ही कुठल्याही प्रकारचे जाती धर्म कोणत्याही समाजात तेढ निर्माण करायचा कोणताही प्रयत्न केला नाही. ज्या प्रकारे विरोधकांकडे सत्ताधाऱ्यांकडनं होतंय, ते कोणत्याही प्रकारचे विकासाच्या मुद्द्यांबद्दल बोलत नाहीत. ते काय बोलतात तर हिंदू मुस्लिम बद्दल बोलतात. कधी म्हणतात मामू पॅटर्न, कधी म्हणतात खानच महापौर होणार. आता ते मामू पॅटर्न त्यांच्या मते काय आहेत मला माहित नाही, कारण त्यांचे नेते आशिष कुरेशीजी आणि ते अमीन साठम, त्यांचे जर ते व्हिडिओज काढायला लागलो ना तर मला असं वाटतं व्हिडिओज मी काढले पण आहेत, त्याच्यावर त्यांच्याकडे काय उत्तर नाही, निरुत्तर झालेत, त्याच्यावर काय बोलत नाहीत. ए विचारलं तर झेड बद्दल उत्तर देतात, कारण उत्तरच नाही त्यांच्याकडे. आता त्यांनी विकासाबद्दल बोलताना ते कुठेच दिसत नाहीये. काल पण एक कुठलं तरी प्रेझेंटेशन काय प्रेस काय घेतलेलं पीसी त्या मुंबई अध्यक्षांनी भाजपाच्या, आणि मला वाटलं काहीतरी पुरावे देतील, मी लगेच म्हणे 1 तासात पर्दाफाश करणार आहे की काय 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 वचननामा तर येऊन द्या, मी हे करतो ते करतो. 3 लाख करोड असे करोडोचे काहीतरी आकडे त्यांनी फेकले. काय ते आकडे कुठून आले? म्हणे स्थायी समितीचं म्हणे दर आठवड्याला बैठक व्हायची, त्या बैठकीत म्हणे भ्रष्टाचार व्हायचा, त्या भ्रष्टाचाराला मल्टिप्लाय केलं 25 वर्षात तर ते म्हणे 3 लाख करोड होतात. आता ते जर 3 लाख करोड होतात तर मग त्या स्थायी समितीमध्ये त्यांना विसर पडला त्या अमित साठमना. ते स्वतः नगरसेवक होते, त्यांचे आशिष शेलार आमदार नंतर झाले, ते नगरसेवक होते. मग त्या स्थायी समितीत काय ते मुख घेऊन गप बसलेले का ते थांबलेले? भ्रष्टाचार होतोय आणि 20 वर्ष त्यातले सत्तेत भारतीय जनता पक्ष देखील होता. त्याचं उत्तर त्यांनी आम्ही विकासाच्या मॉडेलवर बोलतोय, आम्ही जो विकास केलेला आहे, जो दिसतोय, जो दाखवलेला आहे त्याच्यावर बोलतोय. त्याच्यावरती त्यांना काय आक्षेप असेल तर त्यांनी दाखवावं. वोट चोरी नोट चोरी झाली, आता सध्या त्यांच्याकडनं क्रेडिट चोरी सुरू आहे. ठीक आहे केशवजी, ऐकलं तुम्ही त्यांचं काय म्हणणं आहे. आता तुम्हाला हे काय पटण्याचं काही कारणच नाहीये, कारण तुम्ही विरोधक आहात. पण मुद्दा हा आहे, तुम्हाला वाटतं की ठाकरेंच्या शब्दावरती मुंबईकर विश्वास ठेवेल? नाही, मला पटणं न पटण्याचा मुद्दाच नाही. मी खरं खूप शांतपणे अखिल काय बोलतो ऐकत होतो. अखिल खूप चांगला उत्साही तरुण कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्याचं मी शांतपणे ऐकत होतो की काय सांगतोय, काय बोलतोय बाबा. पण माझी निराशा आहे. मला असं वाटलं की त्याचे आदर्श उद्धव ठाकरे असल्याप्रमाणे तोही तसंच व्हायला काय की. कारण काय झालं माहिती काय, मी पूर्ण मिनिट 1.5 मिनिट जे काय ऐकत होतो, मला असं तुम्ही प्रश्न विचारत होता की का ठेवायचा, काय केलं. माझी अशी अपेक्षा होती की बाबा आम्ही वचननाम्यामध्ये या 10 गोष्टी सांगितल्यात, या 10 गोष्टींपैकी अमुक 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 असं काहीतरी सांगेल. पण त्यांनी सांगितलं काय, आम्ही कसे वाईट आहोत, भाजपचं कसं वाईट चाललंय, दिल्लीत काय घडलं. मला असं वाटतं की नेमका गोंधळलेली जी उभाठ आहे त्याचं उत्तम उदाहरण प्रत्यंतर हे आता आपल्याला आलं. पण ठीक आहे, मला त्याचा काही आक्षेप नाही. माझा पुढचा मुद्दा पूर्ण करू द्या. असं आहे की ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेवायचा, असं तुमचं वाक्य आहे. मी विचारच पडलोय, मुंबईकर, मी आता मुंबईकर आहे, 25 वर्षाच्या अधिक कालखंड मुंबईत, जवळपास 30 वर्ष मुंबईत मी राहतोय. तर मला प्रश्न पडला की मुंबईकर म्हणून कुठल्या उद्धव ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेवायचा. 2014 साली लोकसभेला जे आमच्या सोबत हातात हात घालून भाषण करून भाजप सेनेची कशी महान आहे हे सांगणारे उद्धव ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेवायचा. 2014 साली विधानसभेला आमच्या विरोधात कठोर टीका करणारे उद्धव ठाकरे विश्वास ठेवायचा.
2015 साली पुन्हा आमच्यासोबत येणाऱ्या उद्धव ठाकरे विश्वास ठेवायचा का 2017 साली महापालिका निवडणुकीत युतीत आम्ही सडलो असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे विश्वास ठेवायचा त्या 2019ला पुन्हा आमच्या सोबत येणार आहे? ठीक आहे, शेवटी युती दोघांची राजकीय गरज असते. त्यामुळे सांगतो अमित शहा मातोश्री आढळते दोघांच्या राजकीय गरजेतून युती होत असते. त्यामुळे स्वाभाविक आहे, बरोबर आहे. मी म्हणतो नाही, मी नाकारतच नाही मी काही. त्यामुळे कारण वास्तव स्वीकारलंच पाहिजे दोघांच्याही राजकीय याच्यातून. मग कुठले उद्धव ठाकरे? मग 2019ला पुन्हा आमच्या सोबत येणार आहे. मग पुन्हा 19ला विधानसभेचा नियम निकाला पुन्हा झटका युटर्न काँग्रेस सोबत महाविकास आघाडी, ते उद्धव ठाकरे हवेत का? मग आता ज्यावेळी आता महापालिकेला काँग्रेसचा उपयोग नाही किंवा काँग्रेस विचारत नाही असं लक्षात आलं की काँग्रेसला सोडून राज ठाकरेंच्या घरी वारंवार फेऱ्या मारायला त्यांचा पक्ष संपला, बिनशर्त पाठिंबा असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे नेमके कोणते उद्धव ठाकरेंच्या शब्दांवरती विश्वास ठेवायचा? विलासजी, मी एक सामान्य मुंबईकर म्हणून मला सांगा, तुम्हीच मला मार्गदर्शन करा की कोणते उद्धव ठाकरे यातले खरे आहेत. हे मला सांगितलं तर पुढचं गोष्ट बोलू. नंबर 1. नंबर 2 असं आहे की ज्या गोष्टीबद्दल ते बोलतात खरं म्हणजे मला आश्चर्य वाटलं. डोमचा उल्लेख झाला. त्या डोम मध्ये दोन काय युवराजांनी सांगितलं की मुंबईत चांगले पायलट्स नाहीयेत. 25-30 वर्ष सत्ता तुमचीच आहे. हा प्रश्न तुम्हीच विचारला पाहिजे, का नाही झालं? मुंबईमध्ये स्वच्छतागृहांपासून ज्या अतिशय मूलभूत गोष्टी आहेत, मुंबईच्या अनेक प्रश्न म्हणजे दर पावसाळ्याला मुंबईचं तुंबई आणि हजारो कोटी रस्ते दुरुस्तीवरती जायचे, पण मुंबईकरांना रस्ते चांगले मिळाले नाहीत. हे वास्तव आपल्याला कसं विसरून चालेल? त्यामुळे अनेक गोष्टी आहेत. उद्धव ठाकरेंनी कोणते शब्द दिले? मराठी माणसांचा फार मोठा अभिमानाच्या गोष्टी त्यांनी वारंवार केल्या. पण मला सांगा हो, मराठी माणूस एका अर्थाने इथून बाहेर पडताना काय केलं? आपण एक साधा प्रश्न, चला फार लांब जायचं नाही. माझं म्हणणं, मुंबई महापालिकेमध्ये सत्ता असताना सर्वाधिक कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळाले हो? गुजराती कॉन्ट्रॅक्टर किती आहेत त्याची यादी काढायची? किती मराठी लोकांना कॉन्ट्रॅक्ट मिळाले? मुंबईमध्ये झाडं तोडायचं फार पर्यावरणाचं फार आमच्या आदित्य ठाकरेंचं फार कौतुक आहे का पर्यावरणाचं, मला आवडतं त्यांचं. पण मुंबईत झाडं तोडताना बिल्डरना किती बिल्डर आणि किती अमराठी बिल्डरना परवानगी मिळाली हो? ठीक आहे, पण पुढचा शेवटचा मुद्दा, चला. ज्या एसटीपी मुंबईसाठी जो सगळ्यात आवश्यक एसटीपी प्रोजेक्ट असतो घाण पाणी सोडण्याचं, तो देवेंद्रजी मुख्यमंत्री असतोपर्यंत मुंबईत एसटीपी प्रोजेक्ट घाण पाणी तसंच सोडलं जायचं, ही यांना पर्यावरणाची ढोंगी काळजी. त्यामुळे असं आहे की कोणत्याही प्रकारचा मुंबईकर ठाकरेंवरती आता विश्वास ठेवणार नाही. गेले 3 विधानसभा सातत्याने भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार मुंबईत निवडून येत आहेत. त्यामुळे तुम्ही वचननामा म्हणा, खरं तर हा वचननामा शब्दच फार म्हणजे तो बाळासाहेब असताना तो योग्य होता. बाळासाहेबांची गोष्ट खूप वेगळी होती, तो दरारा होता. आता वचननामा वगैरे काही ना मुंबईकर यांना स्वीकारतील, गंभीरतेने घेतील अशी कुठली शक्यता मला दिसत नाही. ठीक आहे, खूप साठलेलं, खूप मुद्देसूद आणि तुमच्या परीने तुम्ही त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. मला वाटतं शीतलताईंना पण खूप काही बोलायचं आहे, कारण तुमच्याही मनात खूप काही आता खरं तर सुरू झाली आहे प्रचाराला, तोफा डागायला सुरुवात झाली आहे. पण ठाकरे जेव्हा शब्द देतात तेव्हा शब्दाला जागतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मुंबईकरांनी ठाकरेंच्या शब्दावरती विश्वास ठेवावा. तुम्हाला काय वाटतं, तुमच्यावर विश्वास का ठेवावा आणि त्यांच्यावर विश्वास का ठेवू नये त्यांच्या शब्दावर? विलासजी, खरं तर हा जो काही त्यांनी वचनभंगनामा जो त्यांनी आज दाखवलेला आहे, मला 3 मुद्दे याच्यावर मांडायचे. पहिला मुद्दा क्रमांक 1, माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शब्द दिलेला की काँग्रेस बरोबर जाणार नाही. बाळासाहेबांनी हा शब्द दिलेला की हिंदुत्वाशी तडजोड होणार नाही. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे एखाद्या बाणासारखा होता, तो सुटला की तो पाठी नाही फिरायचा. परंतु यांचा शब्द आहे ना, हा युटर्न मारणार आहे. एकदा तुम्ही विश्वासघातकी एकमेकांना म्हटलं, एकदा म्हटलं की पाठीत खंजीर खुपसलात, भावाने दुसऱ्या भावाचे 6 नगरसेवक पळवून नेले, तेव्हा एकमेकांना काय काय बोललात? मला विठ्ठलाशी काही बोलायचं नाही, मला बडव्यांचा प्रॉब्लेम आहे. बडवे कोण हेही तुम्ही सांगा. म्हणजे हे सतत आपलेच दिलेले शब्द गिळणारी ही लोक, यांच्यावर मुंबईकरांनी का बरं विश्वास ठेवावा? यांचा शब्द आहे ना, हा भ्रष्टाचाराचा आहे. यांचा शब्द मतलबाचा आहे. यांचा शब्द मुंबई महानगरपालिकेचा तिजोरी लुटणार आहे. त्याच्यामुळे यांच्या शब्दावर मुंबईकर विश्वास ठेवणार नाही. मुद्दा क्रमांक 2, त्यांनी हा जो काही काल मुंबईकरांचा वचननामा, आज प्रचंड अभ्यास आणि हे सगळं करून आलेत ताई. नाही, अगदी का नाही अभ्यास करणार? याच्यामध्ये तुम्ही लिहिताना लिहिलंय मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा. मराठी माणूस कुठे गेला हो?
या संपूर्ण वचननाम्यामध्ये मराठी माणसाचा कुठेही उल्लेख नाही, हिंदू म्हणून उल्लेख नाही. एवढंच काय हो, बाळासाहेबांचा उल्लेख हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणून केलाय तुम्ही, किंवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणून केलाय. तुम्हाला बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणायला तुम्हाला लाज वाटते का? कुठल्या तरी एका ठराविक लोकांना तुम्हाला खुश करायचंय म्हणून तुम्ही हिंदू हृदय सम्राट हा शब्द जाणून बुजून वापरला नाही. एक शिवसैनिक, एक बाळासाहेबांवर प्रेम करणारे शिवसैनिक म्हणून आम्हाला याचं दुःख होतंय. का बरं तुम्ही वचन मराठी ह्याच्यामध्ये का उल्लेख नाही? तेव्हा राजसाहेब ठाकरे सांगतात नाही म्हणे तो ठीक काहीतरी आहे, मी विचारतो ताई आता नाही नाही, पुढे जाऊन प्रॉब्लेम होईल असं सांगतायत. तिसरा मुद्दा जो त्यांनी काल बालकांनी जो काही त्या दिवशी वर्कशॉप घेतलं मराठी यांचं, कारण यामध्ये जवळजवळ 50% शब्द हे इंग्लिश आहेत. तेव्हा खळखट्या करणारी लोक या इंग्लिश या जो वचननामा आहे त्याचं काय करणार आहे हा मला प्रश्न आहे. ठीक आहे, तुमचे तिन्ही मुद्दे ताई. नाही, तुम्ही ज्या बालकांनी जो काही वर्कशॉप घेतला, आम्ही म्हटलं बालक हे काय बोलतायत, नंतर कळलं की पालक सुद्धा त्याच्याहून गए गुजरेत. पालकांनाच काय माहिती नाही, कारण याच्यातला अर्धा वचननामा हा कॉपी पेस्ट आहे. ठीक आहे, ठीक आहे, अखिलजी उत्तर द्या. आक्षेप अनेक आहेत तुमच्या वचननाम्यावरती, अनेक आक्षेप आहेत. हिंदू हृदय सम्राट उल्लेख का नाही, मराठीचा उल्लेख का नाही पासून ते तुम्ही आतापर्यंत फिरवलेले शब्द, ह्या सगळ्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. सुरुवात केशवजींपासून करतो. ठीक आहे, काय आहे ते म्हणाले शब्दाचा विश्वास कसं ठेवायचा. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री, अपवाद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, अमका धर्म नाही, तमका धर्म नाही, असं नाही तसं नाही, अविवाहित राहीन पण लग्न करणार नाही, अजित पवार बरोबर जाणार नाही, नाही नाही, लाऊडस्पीकर फाडून टाकला आणि मग त्याच्यानंतर गेलात. शब्द ठेवायचा. हेच राज्याचे मुख्यमंत्री वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन करत होते. आता वेगळं मुंबई का नाही मागणार, ह्याच्यावर मुंबईकरांनी का विश्वास ठेवावा? असा राज्याचे मुख्यमंत्री आहे ज्याला अखंड राज्य नकोय, वेगळं विदर्भ पाहिजे. नंतर ते बोलले, हेच मला वाटतं याचं उत्तर मिळालं त्यांना. आता फॉरेस्ट काय झाडं कापतायत, छोट्या छोट्या 8-10 झाडांबद्दल बोलत असतील बिल्डिंगच्या, समजू शकतो मी, पण त्याच्यावर थेट आदित्य ठाकरे साहेबांवर गेले. आता आदित्य ठाकरे साहेबांनी आहे ना ते आरे फॉरेस्ट जे घोषित केलं ना, जे तुम्ही रातोरात भारतीय जनता पक्ष कापायला निघालेला, त्याचं कत्तल करायला निघालेला, ते आरेला फॉरेस्ट हे डिक्लेअर उद्धव ठाकरे साहेबांच्या कार्यकाळात आदित्य ठाकरे साहेबांच्या प्रयत्नांनी ते झालेलं आहे. म्हणून तुमचे ते मनसुबे तिथे कामयाब झाले नाहीत. आणि तेव्हा काय म्हणत होता हो, मिठागर काय ते मिठागरची जागा आहे तिथे नाही काय करता येणार. आता त्यांनी मिठागर पण वापरायला घेतलं. कोणाला? तर अदानी आपल्या मालकाला ते देण्यासाठी. आता तिकडे काही प्रॉब्लेम होणार नाही. 2005 साली मुंबई आहे ना वाहण्यापासून वाचली, त्याचं कारण एक आरे आहे आणि दुसरं ते मिठागर आहे. आता त्यांना त्याची काही पडली नाही. आणि हे वर्ण बोलणार पर्यावरणाबाबत शीतलताई. आता येतो शीतलताईंकडे. आता शीतलताईंचे तर अनेक आरोप आहेत. आता त्या शीतलताई तर मला असं वाटतं काँग्रेस बरोबर जेव्हा गेलो होतो तेव्हा शीतलताई तर होत्या ना त्याच पक्षात. ते दांडा अरे शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात होत्या ना जेव्हा काँग्रेस बरोबर युती झालेली, तेव्हा तर किती काय म्हणजे ते म्हणजे ऍक्टिंग मध्ये तर आवड मिळाला पाहिजे. दांडा बिंडा काय काय बोलल्या होत्या, गद्दार पळाले असं तसं. चालवा तो व्हिडिओ असेल तर. आता त्यांनी त्याच्यावर बोलू नये, नाही तर तेव्हा काय ते डोळे झाक करून बसलेलं की अरे बाळासाहेब असं बोलले. आता अचानक ते जागं झालं. काय अपॉर्च्युनिस्ट टाईपची पद्धत आहे की आता मला अपॉर्च्युनिटी मिळाली आहे तर आता याच्यावर मी बोलणार. जेव्हा मला ते चालत होतं तेव्हा मी त्याच्यावर नाही बोलणार. बरोबर, त्यांच्यावर काय आता त्याच्यावर लक्ष द्यायचं. आमचा मुद्दा काय आहे, आता निवडणूक आलेली आहे मुंबई महानगरपालिकेसाठी. आपण काय करणार आहात? आपले ते महाराष्ट्रात सरकार स्थापन करायची आहे आणि त्याच्यासाठी 3 राज्य फिरून आलेली माणसं मुंबईसाठी काय करणार आहेत त्याच्याबद्दल मी दोन्ही बाजूंना पुरेसा वेळ दिला. मला आता या चर्चेमध्ये संख्याताईंना आणायचं आहे. तुम्ही ठाकरेंवरती विश्वास ठेवला, त्यांच्यासोबत सत्तेत गेलात, कुठं तुमचा विश्वास डळमळला की तुम्हाला असं वाटलं की पालिकेत त्यांच्यासोबत जाणं योग्य नाहीये? शब्दावर विश्वास नाही, कुणावर विश्वास नाही, काय की विचारधारेवर कशावर विश्वास नाही म्हणून तुम्ही वेगळीच चूल मांडलीत? विषय असा आहे की आम्ही पहिले जेव्हा ठरलं होतं ते याच पद्धतीने ठरलेलं होतं की लोकलला
जे ही कार्यकर्त्यांचीच निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपल्या लेवलला ठरवायचं की युती करायची की नाही. मग ते वरच्या नेते का लेवलला ठरवतायत असं तुमचे? सगळे निर्णय तर तुमचे अध्यक्ष घेत आहेत. आज काय करताय तुम्ही? कार्यकर्त्यांची असं नाही, निवडणूक असं कार्यकर्त्यांनी नाही. ठरवू द्या म्हणून. अध्यक्षांनी सगळ्यांना फ्री हँड दिलेला होता हा आणि सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी काय असतं की कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मी तिथं निवडणूक लढली पाहिजे. हा आणि अशा वेळेस जिल्हा लेवलवर असं ठरवण्यात आलं की आमच्या सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आणि त्यासाठी जिल्हा लेवलवरून जो निर्णय आला तोच मान्य केला गेला. असं कुठंही कोणाचं मन दुखावलं गेलं असं काहीही बर विषय त्या ठीक आहे. ठिकाणी. मी विलासजी एक प्रश्न मला तुम्हाला करायचा आहे प्लीज प्लीज. की याच्यावर मला विचारायचं आहे की विकास जरी हा वेगळा मुद्दा असला परंतु यांच्या राज्यामध्ये जनता सुरक्षित आहे का? ज्या पद्धतीने बिनविरोध चालू आहे, लोकशाहीचा गळा दाबण्याचा एक कार्यक्रम सुरू आहे. दुसरं, सोलापूरचं प्रकरण जर आज बघितलं तर मन असं एक महिला म्हणून सांगते, नेता म्हणून नाही, हा पण मन असं हेलावतं त्या मुलीचा टाहो पाहिल्यानंतर. अशा पद्धतीचं राजकारण जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे हे योग्य आहे का? जनतेला हे मान्य आहे का? जरीही उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आपण बोलत असाल, मला एकच प्रश्न आहे की जर जनतेने त्यांना मान्य केलं तरीही मात्र अहो, तुम्ही मान्य जनतेच्या करत नाहीत ताई, तर हा तुमचे result- कार्यकर्ते त्यांना मान्य करत नाहीत. तुम्ही म्हणताय जनतेने त्यांना मान्य नाही केलं नाही तर नाही तुमचा कार्यकर्ते तुम्हाला वाटतं का मान्य मुंबईकर करत त्यांच्यावर नाही असं माझं त्यांच्या म्हणणं नाही. ठाकरेंच्या शब्दावर लोकल मुंबईकर लेवलला- विश्वास ठेवतील लोकल का? लेवलला प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळावी आणि तेवढी space उमेदवार त्या नाही ताई तुमच्याकडे कार्यकर्त्यांना अनेक मिळावी, ठिकाणी. त्यासाठी हे सर्व केलेलं आहे. हा परंतु मला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हे सर्व जनतेच्या मनात जरी असेल तर जनतेच्या मनासारखा रिझल्ट लागतो का? हा फार मोठा मुद्दा आमच्या समोर आहे. म्हणजे मनानं पाठिंबा आहे काँग्रेसचा ठाकरेंना, प्रत्यक्ष निवडणुकीत नाही. आज की आतून नुरा कुस्ती आहे ह्या दोघांची, जशी तिकडं पिंपरी चिंचवड आणि इथं असे, तुमची पण अशी इकडं नुरा कुस्ती आहे का? नुरा कुस्तीचा प्रश्नच नाही. केशव साहेबांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की हे लोक कशा पद्धतीचे निवडणूक करतायत. हा जर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना संधी देत असेल तर त्याच्यात वावगं काय? ठीक आहे. आम्ही कार्यकर्त्यांना संधी देतोय. आम्ही कुठेही मनाई केलेली नव्हती. बर बर कार्यकर्ते जे ठरवतील तेच आम्ही मान्य करतो आहे. ठीक आहे. बिचारा कार्यकर्त्यांच्या नावावर सगळे बिलं फाडली जात आहेत ह्या निवडणुकीत, आणि कार्यकर्ता रडतोय, बोंबलतोय, अहो, कपडे काँग्रेसचा फाडतोय कार्यकर्ता तर रडला नाही पण भाजपचा सगळीकडे. कोणी उडी मारताय, किरण तारे कोणी सर. रॉकेल घेताय. किरण अहो, तारे सर. यांच्या नेत्याला रस्त्याने चालणं मुश्किल करून टाकलेलं आहे. ठीक आहे. विलासजी, किरण हे तारे बघा सर. तुम्ही. या मुंबईच्या राजकारणामध्ये मी सुरुवातीला म्हणालो तसं ठाकरेंचा शब्द हा अंतिम राहिला, पण ही निवडणूक ठाकरेंच्या त्या शब्दाची कसोटी पाहणारी निवडणूक आहे का? आणि ह्या शब्दाची जी ब्रँड व्हॅल्यू आहे ती पणाला लागली का? नुसती शब्दाची ब्रँड व्हॅल्यू असं नाही वाटत मला विलास. मला याच्यामध्ये असं वाटतं की ठाकरे या आडनावाची किंवा ठाकरेंच्या संदर्भातला असलेला विश्वास, त्यांच्याबद्दलचा असलेला जिव्हाळा, जे काही तथागतीय त्यांच्याबद्दल असलेला दरारा, या सगळ्या गोष्टींची प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टींची कसोटी या निवडणुकीमध्ये होणार आहे. आणि हे मी का म्हणतोय, कारण आपण कालचा जो काय जाहीरनामा या दोन्ही ठाकरे बंधूंचा आपण बघितला तर त्याच्यामध्ये मुंबई महापालिकेचं स्वतंत्र गृहनिर्माण प्राधिकरण हा एक मुद्दा वगळता काहीही नवीन नाही, काही नाही. म्हणजे गेल्या 25-27 वर्षामध्ये जे मुद्दे सातत्याने उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे मांडत आलेले आहेत तेच मुद्दे नवीन वेष्टनामध्ये मांडून त्याच्यामध्ये आपल्याला समोर प्रेझेंट केलेले आहेत. आता मुंबई महापालिकेला स्वतंत्र गृहनिर्माण प्राधिकरण जरी स्थापन करायचं झालं तरी त्या प्राधिकरणामध्ये फक्त आणि फक्त मराठी माणसाला घर दिलं जाईल असं नेम करता येणं शक्य आहे का? ते त्यांनी उत्तर दिलेलं नाही. जर मराठी माणसाला फक्त घर मिळणार नसेल तर मग त्या गृहनिर्माण प्राधिकरणाचा उपयोग काय? म्हणजे ते राज्य सरकारचं आता पण आहे. म्हणजे राज्य सरकारची जेवढी घरं बांधली जातात मुंबईमध्ये त्याच्यामध्ये 70% जास्त हे अमराठी आहेत. मराठी माणूस जो मुंबईमध्ये राहतोय, जो ज्यांनी ठाकरेंवर मनापासून प्रेम केलं, त्या मराठी माणसासाठी ठाकरेंकडे आता काहीही कॉन्क्रीट प्लॅन नाही. परवडणारी घरं, दुसरा मुद्दा त्यांनी मांडला. परवडणाऱ्या घरांच्या किमती किंवा परवडणाऱ्या घराची व्याख्या काय आपल्याला माहितीये? मुंबईमध्ये कुठेही 50 लाखाच्या खाली पक्क घर मिळत नाही. मुख्यमंत्र्यांनी आज सकाळीच भाषण केलं, त्याचं मी ऐकलं मुख्यमंत्र्यांचं भाषण. ते असं म्हणाले की झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला त्याच्या जमिनी सकट त्या घराची मालकी पक्क घर बांधून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. म्हणजे तुम्ही झोपड्या बांधा, तिकडे वर्षानुवर्ष राहा इलिगल पद्धतीने,
सरकार तुम्हाला फक्त घर बांधून देणार, सरकार तुमची काळजी घेणार, हो पण जो टॅक्स पे सरकार चालवतो, सगळ्या मंत्र्यांची, सगळ्या अधिकाऱ्यांची पगाराची रक्कम आपल्या टॅक्स पेअरच्या खिशातनं जाते. हम्म. त्या टॅक्स पेअरला साधं घर घेण्यासाठी म्हणून लाखो रुपये खर्च करावे लागतात, ते सुद्धा व्यवस्थित त्याला मिळत नाही. ही अवस्था आहे. त्यामुळे परवडणारी घरं किंवा आम्ही फक्त वेगळं प्राधिकरण करू, घरांचा प्रश्न इतका जटिल आहे मुंबईमध्ये की तो हा. एका अशा मार्गाने सुटणारा नाही. त्याच्यामध्ये सुद्धा मराठी माणसासाठी काही प्रोव्हिजन केलेले याच्यामध्ये दिसत नाही. बर दुसरा प्रश्न येतो की 700 चौरस फुटाच्या वरचं प्रॉपर्टी टॅक्स माफ करणार. प्रॉपर्टी टॅक्स माफ केल्यानंतर किंवा 700 चौरस फुटाचं घर मराठी माणसाकडे आहे का मुंबईमध्ये, हा हम्म. प्रश्न उरतो. 700 चौरस फुटाचं घर कोणाकडे आहे आज मुंबईत? किती मराठी माणसांकडे आहे? किती लोकांना ते परवडतं? मराठी माणसांकडे अजिबात नाही असं मी म्हणणार नाही, पण हे संख्या कमी आहे. शिवसेनेचे पारंपरिक समर्थक जे आहेत त्यांच्याकडे 700 फुटांचं घर नाही आहे. त्यामुळे हा निर्णय जरी झाला तरी याचा फायदा मराठी माणसाला होणारच नाहीये. हम्म. लार्ज पद्धतीमध्ये जे आहेत अमराठी लोक, त्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे मराठी माणसासाठी म्हणून जर शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना काहीतरी करू इच्छित असेल तर मराठी माणसासाठीचा कॉन्क्रीट प्लॅन त्यांच्या वचननाम्यामध्ये कुठेही दिसलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर किंवा राज ठाकरेंवर तुम्ही म्हणतात तसा शब्दावर विश्वास कसा ठेवायचा? तर जोर कॉन्क्रीट प्लॅनच समोर येत नाहीये हा. तोवर मी विश्वास कसा ठेवायचा? ते मला माहितीच नाहीये की माझ्यासाठी काय होणार आहे किंवा जे होणार आहे त्याचे साईड इफेक्ट्स काय ते मला ते दिसायला आले की 700 चौरस फुटाचं घर माझ्याकडे नाही तर मला काहीच उपयोग नाही. परवडणारं घर 50 बरोबर आहे. लाखाचं जर मला मार्केट असेल तर मी ठाकरेंच्या महापालिकेकडनं 700 चौरस फुटापर्यंत आहे सर ते, म्हणजे थोडस हे हो करतो. 700 चौरस फुटापर्यंत, पण 700 चौरस फुटापर्यंतचं घर त्याला पण लिमिट आहे ना. आधी 500 चौरस फुटापर्यंतच होतं. हम्म. आहेत का एवढी घर शिल्लक आहेत का मराठी माणसाकडे? तो ठीक आहे, प्रश्न ठीक ना आहे. माझा. ठीक आहे. मी या चर्चेमध्ये केशवजी तुम्हाला विचारतो, या मुंबईचं शांघाय करण्यापासून ते अनेक काही झालं, तुम्हाला काय करायचं या मुंबईचं? म्हणजे तुमचा काही प्लॅन असेल, तुम्ही काही ठरवलेला असेल, समजा ठाकरेंवर नका बाबा शब्दावर विश्वास ठेवू, तुमच्यावर ठेवायचा, का ठेवायचा तुमच्यावरती विश्वास? काय तुम्ही करणार आहात मुंबईचं? मुंबईचं शांघाय, मुंबईचं काय सिंगापूर, मुंबईचं आणि काही करायची आवश्यकता नाही. मुंबईला मुंबई ठेवायची आहे आणि ती आणि देवेंद्रजींनी ती मुंबई सुखकर करून दाखवली आहे, म्हणून मुंबईकरांनी आमच्या विश्वास ठेवला पाहिजे. हा. ज्या अंडरग्राऊंड मेट्रो पासून, अंडरग्राऊंड मेट्रो आहे, ज्या मेट्रोचं काम उद्धव ठाकरेंनी थांबवलं होतं, मग कोस्टल रोड आहे, बाकीच्या अनेक गोष्टी आहेत ज्यातून मग अटल सेतू आहे, त्यानंतर मुंबईपासून महाराष्ट्राला जोडणारा समृद्धी मार्ग आहे. असे अनेक गोष्टी सांगता येतील की ज्याच्या आधारावरती मुंबईला एक जीवन सुखकर केशवजी करण्याची मी थोडंसं तोडतोय तुम्हाला, थोडंसं तोडतोय का? तर मुंबईकर बोला. बघतोय हे सगळं, तुमच्या बघू दे. केलेल्या कामाचं कौतुक. समजा तुम्ही मेट्रो आणली, आम्ही कौतुक करू, त्याचं काय प्रॉब्लेम नाहीये. पण मुंबईकर काय म्हणतो माहितीये का? गर्दीमुळे फेकून मरतो तो. मी आकडेवारी देऊ तुम्हाला, वर्षभरात किती लोक मरतात. एक मिनिट हा. त्याचं उत्तर असं आहे की मुळामध्ये असं आहे की जसं मेट्रो एक नवीन जो आतापर्यंत एक म्हणजे 14 पूर्वी देवेंद्रजी मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपल्याकडे फक्त 9 डब्याच्या 6 डब्याच्या 9 डब्याच्या 15 डब्याच्या 15 डब्याच्या ट्रेन इथपर्यंतच आपल्याकडे 3 मिनिटं 5 मिनिटं इथपर्यंतच आपल्याकडे बदल होत होते. पण मेट्रोचं जाळं विणण्याने त्याची गर्दी कमी झाली. नंबर 1. नंबर 2, या सगळ्या गाड्या अजून दरवाजे एसी वातानुकूलच त्याच रेटमध्ये आणण्याचा प्रयत्न आता सुरू आहे. त्या ठिकाणी तो यशस्वी होतोय, हेही आपण बघतोय. त्यामुळे असं आहे की ज्या प्रमाणामध्ये समस्या असतील त्या समस्यांची उत्तरं ही देवेंद्रजी देत आहेत, हे सरकार देत आहे. आणि म्हणूनच आम्ही सांगतोय की ज्या मुंबईकरांचा ट्रॅफिकचा प्रश्न काय मोठा गंभीर आहे, आज त्याचं करून दाखवलं आम्ही. मग तो कोस्टल रोड आहे, बाकी अटल सेतू आहे की ज्यातनं मुंबईकर खूप कमी वेळामध्ये इकडून तिकडे जाऊ शकतायत. पुढच्या काळामध्ये तो आणखीन कमी होणार आहे. ज्या पद्धतीचं नियोजन सध्या सुरू आहे आणि त्यामुळे देवेंद्रजींनी करून दाखवलं. बरं, ठीक आहे. मुंबईकर तो आता अनुभवतोय देवेंद्रजींनी करून आणि दाखवलं असं म्हणताय. मग शीतलताई, मुद्दा असा आहे, आता मुंबईकरांच्या मनामध्ये प्रो इन्कम्बन्सी आहे की अँटी इन्कम्बन्सी आहे? प्रो इन्कम्बन्सी तर कुणाची, अँटी इन्कम्बन्सी कुणाची? विलासजी, एक लक्षात घ्या, यांनी जो शब्द दिलेला आहे, हा. हा शब्द कोणी वाचलाय की नाही मला माहिती नाहीये. यांनी जे काही 5-6 पानं बनवलेत हा. ते सांगतात मुंबईकरांना आम्ही हक्काची घरं देणार आहोत. कशी देणार आहोत? 1888च्या कलमानुसार, मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमानुसार मुंबई महानगरपालिकेला अधिकार नाहीये घरं बांधण्याचा. ह्याच्यातलं कोणी, हा मुंबई महानगरपालिका ही अखिलजी, फक्त सेवा जुमला देणारी केलं संस्था- तुम्ही, सेवा देणारी धुळफेक केली संस्था तुम्ही आहे. लोकांच्या मनात. कसं देणार आहात घर? मी विचारतो ना ताई, अजिबात घाबरायचं. हा, सांगा. DSCच्या संदर्भात सुद्धा हाच विषय आहे. ते हा. सांगतायत की
बीएससीच्या साठी सुद्धा आम्ही याव करू त्याव करू, याच्यासाठी नगरविकास खात्याची मंजुरी लागते. अहो यांच्याकडे 20 आमदार आहेत, कसं करणार बरं त्यांना? कसं करणार? म्हणजे प्लीज उत्तर घेतो ताई. ताई वेळ कमी आहे माझ्याकडे. ताई प्लीज वेळ कमी आहे. हा प्लीज. आता केशवजींपासून सुरुवात करतो, हा, लवकर, तारेंना पण लवकर. देतो आणि संपवतो. कसं करणार होतं हे सगळं? कसं करणार प्लीज. बरोबर, एकेकात देतो म्हणजे लगेच होईल. हा. किरण तारेजी म्हणाले की मुंबईकरांकडे इतकी मोठी घरं नाहीयेत. कृपया करून तारे सरांनी मराठी माणसांना इतकं कमी लेखू नाही. विलेपार्ला, दादर, भांडूप, मागाठाणे, malaड या परिसरात लोकांकडे 550, 600, 700 स्क्वेअर फीटची घरं आहेत. कृपया मराठी माणसांना इतकं कमी लेखू नाही. अजून मुंबईत मराठी माणूस संपला नाहीये, काळजी नसावी. बरोबर, हे पहिलं लक्षात घ्यावं त्यांनी. नाहीतर आपण मुंबई एकत्र फिरू. तुमच्या माहितीसाठी स्टुडिओ मधनं बाहेर तुम्हाला मुंबई फिरवतो. आहे, घरं आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, कोस्टल रोड जे आहे ना, ते कोस्टल रोडचं मी तुम्हाला विनंती करतो, कृपया एक दिवस ते आर्काइव्ह तुमच्याच IBN मधनं काढून लावा. हेच आमच्याबरोबर सत्तेत असताना आहे ना, हे खिल्ली उडवत होते की कसं काय पाण्यातनं रस्ता बांधणार. आणि ते कोस्टल रोडची सुरुवात आहे ना वर्ली सिलिंग पासून झाले. त्या नितीन गडकरीजींना जरा विचारा हो केशवजी कधीतरी. आणि त्याच्यानंतर तो स्वप्न आहे ना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा होता, कोस्टल रोडचा 20 मिनिटात नॅरिमन पॉइंट पर्यंत पोहोचणार म्हणून. त्याच्यात काही तुम्ही सुदैवानी फ्लूक मध्ये तेव्हा तुम्ही सत्तेत होता, फीत कापली म्हणून तुम्ही केलं असं होत नाही. ठीक आहे, तुमचं काही मुंबई महानगरपालिकेचे जे ठेवी होते ना 92,000 कोटींचं, त्या पैशातनं मुंबई कोस्टल रोड बांधण्यात आलेला आहे. म्हणून ज्या प्रकारे तुम्ही राज्य सरकारच्या रस्त्यात नाक्यावर टोल लावता ना आणि टोलची वसुली करता, त्या प्रकारे कोस्टल रोड फुकट आहे. कारण ते मुंबईकरांच्या पैशानी मुंबईकरांसाठी बांधलेला असू कोस्टल शकत रोड नाही का? ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस आपल्याकडे असं म्हणतं. एक योजना सुरू झाली, दुसऱ्याने ती पूर्ण केली. क्रेडिटच्या बद्दल मुंबईकरांना मिळालं नव्हते. विलास घोषणा करणं आणि ते परवानग्या आणणं, काम करणं, या सगळ्या गोष्टी देवेंद्रजींनी केल्या. उगाचच गप्पा मारणं आणि काम करणं जमिनीवर. आम्ही केलेल्या कामाचं क्रेडिट त्यांनी घेऊ नये, इतकंच सोपं आहे. कसलं काम? शीतलताईंचं उत्तर द्या. हा, तुम्ही केलेल्या कामावर ठामपणे इतकं तुमचे विश्वगुरु आहेत. ते म्हणतात घर कुठून देणार? जगाचे घर तुमच्याकडे कुठून देणार तुम्ही? कार्यकर्ते आहेत. मुंबई आणि तुम्ही credit चोरी करता. मुंबई महानगरपालिकेला अधिकार नाही, घर कुठून देणार असं म्हणतात शीतलताई. हा, द्या उत्तर द्या पटकन, वेळ संपलाय माझा. प्लीज ताई, तुमचं उत्तर ते असं म्हणाल्यात की 20 आमदार आहेत त्यांच्याकडे. 20 आमदार आहेत, ते कसं काय करतील? म्हणजे याचा अर्थ हे खो घालतील. प्रत्येक गोष्टीत सत्तेत आहे म्हणून सत्तेचा दुरुपयोग करतील. हेच काम त्यांना कळतं. त्यांना हिताचं काय कळत नाही. लोकांना ब्लॅकमेल करायचं, ED CBI हे ते अमकं तमकं अशा प्रकारे दाबायचं, लोकांना नेत्यांना दाबायचं. कशा प्रकारे आता बिनविरुद्ध सगळे निवडून आले हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे आणि जनतेला पण माहिती आहे. म्हणून हे जास्ती फारसं बोलू नये. जे आम्ही सांगितलेलं आहे ते 100% करणार. मराठी माणसासाठी आम्हाला पण तेवढं कळतं. हो, सुशिक्षित आहोत आम्ही. आम्ही बांधू, आम्ही सांगितलेला शब्द पूर्ण करू. आता शब्द तुम्ही पूर्ण करू म्हणताय, पण एक गोष्ट मात्र आहे, आज ठाकरेंच्या शब्दाची चर्चा इथं झाली, पण एकूणच राजकारणामध्ये शब्दाचं मूल्य आणि शब्दाच्या वरचा विश्वास, सामान्य जनतेचा राजकीय नेत्यांच्या शब्दावरचा विश्वास हा कमी होत गेला. त्याला कोणीही अपवाद नाही. सगळ्यांच्या शब्दांची कसोटी लागलेली आहे. गेल्या काही काळामध्ये लोकांना कधी यानं फसवलंय, कधी त्यानं फसवलं, सगळ्यांनी फसवलेलं आहे. त्याची वेगवेगळी दाखली देता येतील कसं कसं फसवलंय. पण आशा आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या या रणांगणात उतरताना, मुंबईकरांना शब्द देताना जो पूर्ण करू शकाल ना तोच द्या. आता फसवणूक करू नका मुंबईकरांची, ही अपेक्षा मुंबईकरांची निश्चित असणार आहे. जुमला नको आहे, कृती हवी आहे असं मुंबईकर म्हणतोय. आपण बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. ठाकरेंच्या शब्दावर मुंबईकर विश्वास ठेवतील का? काय 85% लोक म्हणतात ठाकरेंच्या शब्दावर लोक विश्वास ठेवतील, 15% लोक नाही म्हणतायत. 15 तारखेला कळेल. मतपेटीच्या माध्यमातून, EVMच्या माध्यमातून बटन दाबून हा विश्वास व्यक्त होतो का आणि 16 तारखेला तो जगाच्या समोर येतो का, की नाही म्हणतायत मुंबईकर. बघूया. पण आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.